नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. सरकारी नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी सध्या सगळ्यात जास्त चर्चा होत असेल तर ती आहे 8व्या वेतन आयोगाची. गेल्या अनेक महिन्यांपासून या संदर्भात चर्चा चालू आहे. प्रत्येकाच्या मनात हा एकच प्रश्न आहे की नवीन वेतन आयोग हा केव्हा लागू होणार, त्यामुळे आपल्या महिन्याच्या पगारात किती फरक पडेल. म्हणूनच आता अंदाज घेतला जात आहे की 8व्या वेतन आयोगात जर फिटमेंट फॅक्टर 1.92 ठेवला गेला तर वेगवेगळ्या स्तरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा निव्वळ पगार किती असू शकतो. यामध्ये आपण धरून चाललो की महागाई भत्ता पूर्णपणे बेसिक मध्ये समाविष्ट होईल आणि एचआरए म्हणजे घरभाडे भत्ता एक्स शहरासाठी 30% असेल. ट्रान्सपोर्ट भत्ता हा मोठ्या शहरानुसार विचारात घेतलेला आहे. आता हे लक्षात घ्या की आकडेवारी ही अधिकृत नाही, ती फक्त एक अंदाज तयार केली गेलेली आहे, ज्यातून तुम्हाला एक साधारण कल्पना मिळेल की नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर किती पगार हा मिळू शकतो. आपण तोपर्यंतचा चार्ट जो आहे ज्यामध्ये लेवल स्तर, व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.